24 जून निर्जला एकादशीला ह्या राशींचे राजयोग. एकादशी तिथी अत्यंत पवित्र आणि पुण्यकारक मानली जाते, परंतु जेव्हा निर्जला एकादशीचा विषय येतो तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते. ज्येष्ठ महिन्यात येणारी ही एकादशी सर्व 24 एकादशींपैकी सर्वात महत्त्वपूर्ण मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त भक्तिभावाने निर्जला एकादशीचे व्रत पाळतात त्यांना वर्षभरातील इतर सर्व एकादशीप्रमाणेच नियमितपणे पुण्य मिळते. यावर्षी निर्जला एकादशीचे महत्त्व आणखी मोठे आहे, कारण या शुभ प्रसंगी अत्यंत प्रभावी लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा बुध आणि शुक्र एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा लक्ष्मीनारायण योग तयार होतो. बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, ज्ञान, तर्क आणि व्यवसायाचे प्रतिनिधित्व करतो, तर शुक्र हा आनंद, समृद्धी, संपत्ती, सौंदर्य आणि भौतिक सुखसोयीचा घटक मानला जातो. ह्या दोन ग्रहांची युती जीवनातील सकारात्मक बदल आणि आर्थिक प्रगती दर्शवते. निर्जला एकादशीच्या दिवशी कर्क राशीत बुध आणि शुक्र यांच्या युतीने तयार झालेला हा शुभ राजयोग काही विशिष्ट राशींसाठी विशेषतः फायदेशीर मानला जातो. चला तर जाणून घेऊया की कोणत्या राशींना ह्या योगाचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. मिथुन राशी. लक्ष्मीनारायण राजयोग मिथुन राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ परिणाम देऊ शकतो. जे लोक बऱ्याच काळापासून करिअरमध्ये बदल आणि नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो. आर्थिक बाबीसाठीही हा काळ अनुकूल असेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहेत आणि गुंतवणुकीचे निर्णय फायदेशीर ठरू शकतात. जे लोक नवीन प्रकल्प किंवा व्यवसायावर काम करत आहेत त्यांना सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे. जे नोकरीत आहे त्यांच्यासाठी पदोन्नती आणि पगारवाढीच्या संधीही निर्माण होऊ शकतात. कर्क रास. हा राजयोग कर्क राशींच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण बुध आणि शुक्र यांची युती याच राशीत होत आहे. परिणामी ह्या राशींच्या लोकांना भरपूर भाग्य लाभण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आदर मिळू शकतो, तसेच जबाबदाऱ्याही वाढू शकतात. नवीन सुरुवात आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी देखील हा काळ अनुकूल मानला जातो. तसेच पुढची रास आहे वृश्चिक रास. निर्जला एकादशी वृश्चिक राशींच्या लोकांसाठी चांगली बातमी घेऊन येऊ शकते. एका महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने आनंद होईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबीही मजबूत राहतील. बचत वाढू शकते आणि आर्थिक योजना यशस्वी होऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमची ध्येय अधिक चांगल्या प्रकारे साध्य करू शकाल. ह्या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकते. कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद नांदेल आणि नातेसंबंध अधिक सुसंवादी होतील. पुढची रास आहे मीन रास. निर्जला एकादशी मीन राशीसाठी शुभ ठरू शकते. रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि काही महत्त्वाच्या प्रयत्नांमध्ये यशाची चिन्हे दिसतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होऊ शकते. कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील आणि तुम्हाला प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल. चांगली बातमी आनंद घेऊन येईल आणि भविष्यातील योजनांमध्ये सकारात्मक प्रगती दिसू शकते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार निर्जला एकादशीला तयार होणारा लक्ष्मीनारायण राजयोग अत्यंत शुभ मानला जातो.
विशेषतः मिथुन, कर्क, वृश्चिक आणि मीन राशींच्या व्यक्तींना ह्या काळात धन, करिअर, मान आणि समृद्धीशी संबंधित सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तथापि कोणतेही भाकीत अंतिम सत्य मानण्याऐवजी ते श्रद्धेवर आणि ज्योतिषशास्त्रीय विश्वासावर आधारित पाहिले पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.